तर एआयचा वापर जसा वाढत जाईल लोकांकडून, तसतशी एआय डेटा सेंटर्स, मोठी मोठी एआय डेटा सेंटर्स उभी करावी लागतील. आणि मग ह्या एआय डेटा सेंटर्सची निगा राखण्यासाठी किंवा त्यांचा मेंटेनन्स किंवा त्यांच्यासाठी एआय डेटा सेंटरसाठी माणूस जे पाणी पितो, पिण्यायोग्य जे पाणी असतं ते तिथे वापरलं जातं कूलिंगसाठी, आणि वीज वापरली जाते मोठ्या प्रमाणावर. तर हे सगळं झाल्यामुळे वीज आणि पिण्यायोग्य पाणी डेटा सेंटर्सला वापरल्यामुळे काय काय नुकसान होईल एकंदर, माणसाच्या रोजच्या राहणीमानावर किंवा जगण्यावरती काय परिणाम होतील, त्या संदर्भात मी आज तुमच्या समोर काही पानं वाचणार आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात? तर एआय शाप की वरदान, त्याचा हा दुसरा भाग आहे. आज मी शिवाजी पार्कात आलोय. ऍक्च्युली आधी आम्ही दादर चौपाटीवर गेलो शूट करण्यासाठी, पण सगळं हे ढगाळ वातावरण आहे, पाऊस पडण्याची चिन्ह दिसत आहेत, शिवाय समुद्राला भरती होती, त्यामुळे खूप उंच उंच लाटा किनाऱ्यावरती येऊन आदळत होत्या. म्हणून मग आम्ही लोकेशन थोडं चेंज केलं, आम्ही पार्कात आलो. तर शाप की वरदान याचा हा दुसरा भाग आहे. पहिला भाग जर कोणी पाहिला नसेल तर तो पहिला भाग बघा, कारण त्याच्यामध्ये एआय डेटा सेंटर्स कशा पद्धतीने काम करतात ते आपण सांगितलेलं आहे त्या पहिल्या भागामध्ये. टायटल हेच आहे, एआय शाप की वरदान. पण एकंदर एआय डेटा सेंटर्सची कार्यप्रणाली कशी असते ते आपण सांगितलंय, आणि आता या भागामध्ये ऍक्च्युअल शाप की वरदान याविषयी आपण बोलणार आहोत. तर एआयचा वापर जसा वाढत जाईल लोकांकडून, तसतशी एआय डेटा सेंटर्स, मोठी मोठी एआय डेटा सेंटर्स उभी करावी लागतील. आणि मग ह्या एआय डेटा सेंटर्सची निगा राखण्यासाठी किंवा त्यांचा मेंटेनन्स किंवा त्यांच्यासाठी एआय डेटा सेंटरसाठी माणूस जे पाणी पितो, पिण्यायोग्य जे पाणी असतं ते तिथे वापरलं जातं कूलिंगसाठी, आणि वीज वापरली जाते मोठ्या प्रमाणावर. तर हे सगळं झाल्यामुळे वीज आणि पिण्यायोग्य पाणी डेटा सेंटर्सला वापरल्यामुळे काय काय नुकसान होईल एकंदर, माणसाच्या रोजच्या राहणीमानावर किंवा जगण्यावरती काय परिणाम होतील, त्या संदर्भात मी आज तुमच्या समोर काही पानं वाचणार आहे. तर आधी मी इंग्रजीत वाचेन आणि त्यानंतर तेच सगळं मी मराठीत भाषांतर केलेलं वाचेल. आणि आपण हे सगळं एआय असं म्हणतं की हे जे आपलं सेगमेंट आहे त्या अंतर्गत हे 2 एपिसोड करतोय. आज दुसरा एपिसोड आहे, एआय शाप की वरदान. एआय असं म्हणतं की म्हणजे एआय शाप आहे की वरदान आहे हे आपण एआयलाच विचारलेलं आहे, चॅट जीपीटीला. आणि चॅट जीपीटीने जे काही, त्याच्याशी मी जे काही बोललो, प्रश्न उत्तर आमची जी काही झाली, त्यानंतर जी पानं त्याच्यातून एक कन्क्लुजन निघालं, ती पानं मी आता तुमच्या समोर वाचतोय. एआय अ कर्स or a blessing. Artificial intelligence AI is considered one of the most influential technologies of the modern world. It is bringing major changes in fields such as industry, education, healthcare, research, and communication. According to many people, AI is a tool that can lead humanity toward unprecedented progress. However, behind this impressive picture, some serious questions are also emerging. Therefore, it is time to ask, is AI truly a blessing, or could it become a curse in the future? The potential benefits of AI. AI can help many tasks be completed faster, more accurately, and at a lower cost. AI-based solutions are being developed for medical diagnosis, scientific research, translation, education, weather forecasting, and
various agricultural challenges. AI has the ability to increase productivity by reducing human labor, increasing pressure on electricity. AI data centers consume not only water but also enormous amounts of electricity. In many Indian states, power shortages, load shedding, and irregular electricity supply remain a reality. If in the future thousands of megawatts of electricity are reserved for AI data centers, there are fears that ordinary citizens may be affected. Even today, in some areas, farmers receive electricity only during nighttime hours. Many rural regions face interrupted power supply for industries and households. To meet the growing electricity demand of AI in the future, new power projects may have to be built. More natural resources may be to meet the growing electricity demand of AI in the future, new power projects may have to be built. More natural resources may be consumed and electricity prices could rise. As a result, a conflict may emerge between the basic needs of ordinary people and the demands of advanced technology. Concerns of environmentalists. Concerns concerns of environmentalists. Environmentalists around the world are expressing concern about the uncontrolled expansion of AI. Their main concerns include increasing water consumption, increasing electricity consumption, rising carbon emissions, greater pressure on natural resources due to new energy projects, the possibility of disturbing local environmental balance. According to them, technological progress is necessary, but it should be consistent. According to them, technological progress is necessary, but it should be consistent with the principles of sustainable development. Otherwise, future generations may have to pay a heavy price for it. According to them, technological progress is necessary, but it should be consistent with the principles of sustainable development. Otherwise, future generations may have to pay a heavy price for it. Development for whom? Supports of AI argue that this technology will create a new future for humanity. However, critics ask a simple question: who exactly will benefit from this future? If on one hand clean water is available for data centers, while on the other hand citizens stand in long lines to collect water, how should development be defined? If on one hand enormous amounts of electricity are being used to keep artificial intelligence systems running, while on the other hand farmers, students and ordinary families face electricity shortages, can such development truly be called people centered? Conclusion: AI is neither a curse or AI is neither a curse nor a blessing by itself. It is a powerful tool. The impact of any tool depends on how it is used. The development of AI is important, but it the development of AI is important, but it should not come at the cost of people's basic needs. Technological progress that pushes drinking water, food security, agriculture, the environment, and the quality of life of ordinary citizens into the background may ultimately prove harmful to society. The development of AI is important, but it should not come at the cost of people's basic needs. The development of AI is important, but it should the development of AI is important, but it should not come at the cost of people's basic needs. Technological progress that pushes drinking water, food security, agriculture, the environment, and the quality of life of ordinary citizens into the background may ultimately prove harmful to society. The real question today is not about AI itself. The real question is about our priorities.
at a time when concerns about drinking water, electricity, and the environment are growing. Maintaining a balance between technological development and human needs is the greatest challenge of our time. तर असं हे इंग्रजीत आहे. आता हेच सगळं मी तुम्हाला मराठीत वाचून दाखवणार आहे. तर ते साधारण असं आहे. AI शाप की वरदान. कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI हे आधुनिक जगातील सर्वात प्रभावशाली तंत्रज्ञान मानले जात आहे. उद्योग, शिक्षण, आरोग्य, संशोधन आणि संवाद या क्षेत्रांमध्ये AI मुळे मोठे बदल घडत आहेत. अनेकांच्या मते AI मानव जातीला अभूतपूर्व प्रगतीकडे घेऊन जाणारे साधन आहे. परंतु या चमकदार चित्रामागे काही गंभीर प्रश्नही उभे राहत आहेत. म्हणूनच आज विचार करण्याची वेळ आली आहे. AI हे खरोखर वरदान आहे की भविष्यातील शाप? AI चे संभाव्य फायदे. AI मुळे अनेक कामे अधिक वेगाने, अचूकपणे आणि कमी खर्चात होऊ शकतात. वैद्यकीय निदान, वैज्ञानिक संशोधन, भाषांतर, शिक्षण, हवामानाचा अंदाज आणि शेतीतील विविध समस्यांवर AI आधारित उपाय विकसित होत आहेत. मानवी श्रम कमी करून उत्पादकता वाढवण्याची क्षमता AI मध्ये आहे. परंतु कोणत्याही तंत्रज्ञानाचे मूल्यमापन करताना त्याची किंमत फक्त आर्थिक नसते, त्यासाठी लागणाऱ्या नैसर्गिक संसाधनांची किंमतही मोजावी लागते. AIच्या वाढीची लपलेली किंमत. AI चालवण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी जगभरात प्रचंड आकाराची डेटा सेंटर्स उभारली जात आहेत. या डेटा सेंटर्स मध्ये लाखो सर्व्हर्स दिवस रात्र कार्यरत असतात. या सर्व्हर्सना थंड ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असते आणि त्यांना चालवण्यासाठी प्रचंड वीज लागते. विशेष चिंतेची बाब म्हणजे अनेक ठिकाणी डेटा सेंटरच्या शीतकरण प्रक्रियेसाठी पिण्यायोग्य शुद्ध पाण्याचा वापर केला जातो. जगातील अनेक संशोधक आणि पर्यावरणवादी याकडे गंभीरतेने पाहत आहेत, कारण जे पाणी माणसांच्या पिण्यासाठी वापरले जाऊ शकते तेच पाणी तंत्रज्ञानाच्या पायाभूत सुविधांसाठी वापरले जात आहे. भारतासारख्या देशांसमोरील प्रश्न. भारतामध्ये आजही अनेक भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. उन्हाळ्यात हजारो गावे टँकरवर अवलंबून असतात. शेतकऱ्यांना अपुऱ्या पावसामुळे आणि जलसंकटामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत एक मूलभूत प्रश्न उपस्थित होतो. ज्या देशात लाखो लोकांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतो, त्या देशात पिण्यायोग्य पाणी वापरणारी विशाल AI डेटा सेंटर्स उभारणे कितपत योग्य आहे? हा प्रश्न तंत्रज्ञान विरोधी नसून प्राधान्यक्रमांचा आहे. विजेवरील वाढता ताण. AI डेटा सेंटर्स केवळ पाणीच नव्हे तर प्रचंड प्रमाणात वीजही वापरतात. भारतातील अनेक राज्यांमध्ये आजही विजेचा तुटवडा, भारनियमन आणि अनियमित पुरवठा ही वास्तव परिस्थिती आहे. जर भविष्यात हजारो मेगावॅट वीज AI डेटा सेंटरसाठी राखून ठेवली जाऊ लागली तर त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आजही काही भागात शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी वीज मिळते. अनेक ग्रामीण भागात उद्योग आणि घरगुती ग्राहकांना खंडित वीज पुरवठ्याचा सामना करावा लागतो. भविष्यात AI साठीची वाढती वीज मागणी पूर्ण करण्यासाठी नवीन ऊर्जा प्रकल्प उभारावे लागतील. अधिक नैसर्गिक संसाधनांचा वापर होईल आणि वीज दर वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही. परिणामी सामान्य माणसाच्या जीवनावश्यक गरजा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या गरजा यांच्यात संघर्ष निर्माण होऊ शकतो. परिणामी सामान्य माणसाच्या जीवनावश्यक गरजा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या गरजा यांच्यात संघर्ष निर्माण होऊ शकतो. पर्यावरणवाद्यांची चिंता. जगभरातील पर्यावरणवादी AIच्या अनियंत्रित विस्ताराबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. त्यांची मुख्य भीती पुढील प्रमाणे आहे. जगभरातील पर्यावरणवादी AIच्या अनियंत्रित विस्ताराबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. त्यांची मुख्य भीती पुढील प्रमाणे आहे. वाढता पाण्याचा वापर, वाढता विजेचा वापर, कार्बन उत्सर्जनात वाढ, नवीन ऊर्जा प्रकल्पांसाठी नैसर्गिक संसाधनांवर ताण, स्थानिक पर्यावरणीय समतोल बिघडण्याची शक्यता. त्यांच्या मते तंत्रज्ञानाचा विकास आवश्यक आहे, परंतु तो शाश्वत विकासाच्या तत्वांशी सुसंगत असला पाहिजे, अन्यथा भविष्यातील पिढ्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते.
विकास कोणासाठी? एआय समर्थक म्हणतात की हे तंत्रज्ञान मानव जातीला नवे भविष्य देईल, परंतु विरोधकांचा प्रश्न आहे की हे भविष्य नेमके कोणासाठी असेल? जर एका बाजूला डेटा सेंटरसाठी शुद्ध पाणी उपलब्ध असेल आणि दुसऱ्या बाजूला नागरिक पाण्यासाठी रांगेत उभे असतील, तर विकासाची व्याख्या काय असावी? जर एका बाजूला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रणाली चालू ठेवण्यासाठी प्रचंड वीज खर्च होत असेल आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य कुटुंबे वीज टंचाईचा सामना करत असतील, तर हा विकास खरोखर लोककेंद्रित म्हणता येईल का? निष्कर्ष, एआय हे स्वतःमध्ये शाप आणि वरदानही नाही. ते एक शक्तिशाली साधन आहे, परंतु कोणत्याही साधनाचा परिणाम त्याच्या वापरावर अवलंबून असतो. एआयचा विकास आवश्यक आहे, परंतु तो माणसांच्या मूलभूत गरजांच्या किमतीवर होऊ नये. पिण्याचे पाणी, अन्न सुरक्षा, शेती, पर्यावरण आणि सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान यांना दुय्यम स्थान देऊन केलेली तांत्रिक प्रगती अखेरीस समाजासाठी घातक ठरू शकते. आजचा खरा प्रश्न एआयचा नाही, प्रश्न आहे आपल्या प्राधान्यक्रमांचा. जेव्हा पिण्याचे पाणी, वीज आणि पर्यावरण यांच्याशी संबंधित चिंता वाढत आहेत, तेव्हा तंत्रज्ञानाच्या विकासासोबत मानवी गरजांचे संतुलन राखणे हीच काळाची सर्वात मोठी गरज आहे. तर आपण एआयला प्रश्न विचारतो, चॅटजीपीटीला, आपल्या ज्ञानात भर पडते त्यामुळे. मग आपण एक विद्वान म्हणून नाक्यावर, चहाच्या टपरीवरती, मित्रांमध्ये फिरतो. पण ह्या विद्वत्तेची किंमत जी मोजावी लागेल आपल्याला एआयच्या वाढत्या वापरामुळे, ती साधारण ही आहे की पिण्यायोग्य पाणी जर तुम्ही त्या डेटा सेंटर्सला पुरवत बसलात, तर माणसांना आधीच इथे पाण्याचा तुटवडा आहे आणि त्यात परत पाणी नाही म्हणजे एकंदरच सगळा गोंधळ आहे. तर या संदर्भात आता तुम्ही हे ऐकलंय, आता तुम्ही तुमच्या परीने आणखी सर्च करा की डेटा सेंटर्स मोठ्या प्रमाणावर जर उभारले गेले तर माणसांच्या जगण्यावरती काय परिणाम होऊ शकतो. टेक्नॉलॉजी महत्वाची आहे, तो विकास महत्वाचा आहे की माणसाचं जे बेसिक आयुष्य आहे, त्याला जे पाणी लागतं, त्याला जी वीज लागते, ती महत्वाची आहे. माणसांना उपाशी मारून किंवा माणसांना तहानलेलं ठेवून विज्ञान किंवा ते डेटा सेंटर्स मोठमोठे उभारायचे आहेत का, याचाही विचार झाला पाहिजे. आधी प्राधान्यक्रम हा माणसांच्या मूलभूत गरजांना दिला गेला पाहिजे, मग बाकीचा सगळा विकास. कारण शेवटी हा विकास माणसांसाठीच आपण करतो आहोत. माणूसच वैतागलेला, पिचलेला असेल तर तो झालेला विकास त्याच्या काही फायद्याचा नाही. चला, नवीन व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा एकदा लवकरच भेटूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय.